नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनलवर त्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे 1 कोटीहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांची आताची मोठी खुशखबर. वेतनात होणार बंपर वाढ. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. केंद्र सरकारच्या सेवेत कार्यरत असलेल्या लाखो कर्मचारी आणि निवृत्त वेतन पेन्शनधारकांच्या पाठीशी असलेली आशा आता खऱ्या स्वरूपात साकार होण्याच्या मार्गावर आहे. 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत चर्चेला आता गती मिळाली असून एप्रिल 25 मध्ये केंद्र सरकार याबाबत औपचारिक घोषणा करू शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. सरकारकडून यंदा आयोगाची स्थापना झाली तर त्याची शिफारस 2026 किंवा 2027 पासून लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु या सुधारित वेतन संकल्पनेनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात 14 ते 19,000 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. पगार वाढल्यास पेन्शनच्या हक्काच्या रकमेतील वाढ लक्षणीय असेल. जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा सरासरी मासिक पगार सुमारे 1,00,000 रुपयाच्या घरात आहे, तर सरकारने आगामी बजेटमध्ये 1.75 लाख कोटी रुपयाचा तरतूद केला तर पगारात किमान 14,600 रुपयाची वाढ होईल. तर 2 कोटी रुपयाचं बजेट असेल तर ही वाढ 16,600 रुपयेपर्यंत जाऊ शकते. या आयोगाचा थेट लाभ 50 लाखांहून अधिक सध्याचे कर्मचारी आणि सुमारे 65 लाख पेन्शनधारकांना मिळणार आहे. मागच्या 7व्या वेतन आयोगाच्या वेळी सरकारने 1.2 लाख कोटीचा खर्च केला होता. हे विशेष. या वेतन वाढीतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे फिटमेट फॅक्टर. 7व्या वेतन आयोगात फिटमेट फॅक्टर 2.57 इतका होता, ज्यामुळे किमान पगार 7,000 रुपये थेट 18,000 रुपये झाला. आता जर याच प्रमाणात वाढ झाली तर किमान पगार 46,260 रुपये होईल आणि पेन्शन 23,130 रुपये होण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी शासन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.